आजचं जे चरित्र आहे ते चरित्र सुद्धा महादायिसाच्या संबंधाने आहे. महादायिसा ही जी आहे स्वामी म्हणजे आज जे आपण चरित्र वाचतो याची जर आपण सुरुवात पाहिली तर महादायिसे म्हणितले म्हणजे महादायिसा ही हे जे शास्त्र आहे या शास्त्राला जर कोणी परमेश्वराच्या मुखातून जर कोणी बाहेर काढला असेल, त्याच्यामध्ये जर कोणाचा सिंहाचा जर कोणाचा वाटा असेल तर महादायिसांचा आहे. महादायिसाने हा परमेश्वराच्या मुखातून ही ब्रह्मविद्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक निमित्त आहे. आणि महादायिसा जी आहे आपल्या मानव संप्रदायामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की पंथाची धुरा जी आहे नागदेव आचार्यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर तो धर्मसुद्धा म्हणजे भानखेडीला सुद्धा महादायिसाने आणलेला आहे. म्हणून महादायिसा हे खऱ्या अर्थाने निमित्त आहे. पंथ आपण एका जीवाला जर निमित्त झालो किंवा एखाद्या धर्मकार्याला जर आपण निमित्त झालो तर आपल्या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी त्या पुण्यरूप क्रियेचा आपल्याला एवढा आनंद होतो किंवा एवढं आपल्याला समाधान मिळतं की हे मी केलं असं म्हणतो आपण. बाबा मी होतो म्हणून हा कार्यक्रम झाला, बाबा मी होतो म्हणून तो मुलगा मार्गातून जाताना जात होता ते मी त्याला वाचवलं, धर्माला लावलं, आपण असं सांगत असतो. पण महादायिसाने अख्खा जो समजून घ्या संप्रदाय आहे हा पाठीवर घेतला, एक प्रकाराचा आचार्यांना पाठीवर घेतला आणि भानखेडीला आणलेला आहे. एक त्या ठिकाणी आचार्यांना तिथपर्यंत आणून एक धर्मच आणलेला आहे. आणि तिथून मग कुठे आचार्यांनी या धर्माचे एक प्रकारचं अनेक शिष्य प्रशिष्य झाले आणि हा पंथ आपल्यापर्यंत आला किंवा आपल्याला परमेश्वरचं ज्ञान हे सुद्धा मिळालेलं आहे. तर या सर्वांना मूळ आपण जर विचार केला, जर भक्तांमध्ये जर विचार केला तर त्या बाईचं प्रमुख नाव म्हणजे महादायिसाचं ती एक निमित्तच आहे, निमित्त आहे आपल्याला. तर अशी ही निमित्त असणारी महादायिसा ही अशी होती की तिला म्हणजे ती पुराण ऐकायची आणि पुराणामध्ये ज्या काही गोष्टी व्हायच्या त्याच्यामध्ये काही चर्चा व्हायची ती स्वामी श्री चक्रधर महाराजांना ती विचारपूस करण्याची, त्याची शहानिशा एक प्रकारे की ते खरं आहे का खोटं आहे याचं संपूर्ण परमेश्वराला यथार्थ ज्ञान ती विचारण्याचा प्रयत्न तिचा असायचा. आणि स्वामीसुद्धा तिला त्या प्रसंगाला धरून निरूपण करायचे. या लीळेमध्ये सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तिने विचारलेला आहे आणि तो कशावर आहे तो आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून आपण पाहून घेऊ. अगोदर ही जी आदी आहे ती आदीसुद्धा आपल्याला या ठिकाणी वाचून चरित्र आपल्याला सुरुवात करायचं आहे. महादायिसा आत्मज्ञान निरूपणे. महादायिसा आत्मज्ञान निरूपणे. महादायिसा म्हणजे महादायिसाला आत्मज्ञान निरूपणे. आत्मज्ञान, आत्म आणि ज्ञान. आत्मा असा याविषयी आपल्याला प्रश्न निर्माण होतो की आत्मा हे काय आहे. तर मग आत्मा असं जीवाला म्हटले गेले आणि त्या जीवाविषयी जे ज्ञान आहे की तो दिसतो का, कसा आहे आणि त्याचं जे स्वरूप आहे कशा पद्धतीचं आहे. तसं पाहिलं तर हा जीव जर समजून घ्या, आत्म्याचा जर आपण विचार केला, शरीर आहे आणि शरीरामध्ये काय देहामध्ये आत्मा नांदतो, तोवर बडाई आत्मा निघून जाई, कुडीला कुणी पुसत नाही. की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आत्मा नांदतो आहे तो शरीरामध्ये, तोपर्यंत आपली बडाई आहे सगळी. तर मग हा जो आत्मा आहे, कोणी म्हणतं की बाबा हा आत्मा जो आहे तोच, अन्य लोक म्हणतात की तोच पांडुरंग आहे, तोच देव आहे, तोच परमात्मा आहे. आत्मा हाच परमात्मा असतो. मग हा आत्मा दिसतो का,
कसा आहे. महादाईसाला अनेक प्रकारचे प्रश्न या आत्म्याविषयी निर्माण झालेले आहेत. तसं पाहिलं तर जीव हा दिसतच नाही. म्हणजे तुम्ही एक्सरे वगैरे शरीरामध्ये करता, अनेक सोनोग्राफी आपण करतो पोटामध्ये दुखल्यानंतर, काही झाल्यानंतर. अनेक तंत्रज्ञान आहे की त्या तंत्रज्ञानानुसार आपण शरीरामधले सगळं काही पार्ट पाहू शकतो, MR करू शकतो. त्या नसा असतात त्यासुद्धा आपल्याला पाहण्याचा आपण प्रयत्न करतो. कुठं चॉकअप झाली का तो पाहतो आपण. पण हा जीव संपूर्ण शरीरामध्ये संधी व्यापल्यानंतरही सुद्धा कोणत्या तंत्रज्ञानामध्ये त्याचं काही दिसते व तो जीव हा आहे ज्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं तो आडवा आला आणि त्याच्यामुळं काही दिसत नाही आहे एखादी नस, असं काही झालेलं नाही. म्हणजे तो जीव इतका सपूर आहे की आतापर्यंत ते तंत्रज्ञानच निर्माण झालेलं नाही की तो जीवाला काही कोणी पाहिलं. तर असं हे आत्मज्ञान निरूपण स्वामी श्री चक्रधर महाराज महादाईसाला करतायत. महादाईसे पुराण ऐकते, पुराणी आत्मा ऐकते. महादाईसे पुराण ऐकती. महादाईसा जे आहे पुराण ऐकायची. आणि पुराण कसं असतं, पुराण हे सगळं समजून घ्या. पुराणामध्ये अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी घेतलेले असतात. श्रीकृष्ण भगवंताचे विषय आहेत, अनेक कथा त्याच्या ठिकाणी असतात. विषय व्यवस्था जर समजून घ्या त्या ठिकाणी होत असेल, त्यानेच ते ऐकलं पाहिजे. दुसऱ्या भलत्या कोणतो तो पुराण ऐकूनही काही फायदा नाही, कारण की तोच तो विषय यथार्थ समजून तो घेत असतो. तर असं हे पुराण. मग आता पुराण हे ऐकायची महादाईसा, त्याच्यामध्ये आत्मज्ञान निरूपले, म्हणजे जीवात्म्याचं जे ज्ञान आहे हे सुद्धा तिला ऐकायला मिळालं. आत्मज्ञान ऐकिले मग एकुदी गोसावी आसनी उपविष्ट असती. मग एकदी गोसावी असनी उपविष्ट असती. तर स्वामी आसनावर बसलेले आहेत आणि महादाईसा जी आहे ती विचारते. मग महादाईसी पुसिले जिजी आत्मज्ञान ते कैसे. महादाईसी पुसिले जिजी आत्मज्ञान ते कैसे. आत्मज्ञान हे कसं आहे ते आम्हाला सांगा. सर्वज्ञे म्हणितले बाई मृत्याचे धर्म जीविता प्रती कैसे निरूपावे. बाई मृताचे धर्म जीवता प्रती कैसे निरूपावे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी इथे हे जे वचन आहे ते उदाहरण देऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा जो जीव आहे, हा जीव जर जीवाचं जे ज्ञान आहे पुराणामध्ये महादाईसाने ऐकल्यानंतर या ठिकाणी स्वामींना ती विचारते आहे. तर मग स्वामी हे जे आहेत इथे उदाहरण देऊन एक वचन स्वामींनी निरूपण केलं की मृताचे धर्म. जसा मृत व्यक्ती आहे, मृत झालेला जो व्यक्ती आहे आणि मृत झाल्यानंतर मृताचे जे धर्म असतात, म्हणजे मेल्यानंतर त्याला होणाऱ्या ज्या यातना असतात, मृत झाल्यानंतर त्याच्या ज्या यातना असतात, त्या यातना जिवंताप्रती कैसे निरूपावे. म्हणजे जिवंत माणसाला कसं काय सांगता येणार बरं. त्याच्यासाठी मरावं लागेल. आणि मरोनी कोणी जे आला नाही, मरून कोणी एवढ्या यातना होतात म्हणून कोणी जगला नाही, म्हणजे जगून त्याने परत सांगितलं असं बी नाही. मग या ठिकाणी काय होतं की जसं मेल्यानंतर मिळणाऱ्या ज्या यातना असतात, जसं आपण म्हणतो अंतिकाचं जे दुःख आहे, सहस्त्र विंचवाची वेदना एका रोमेच्या ठाई, ते दुःख दे अंती जीवाशी होय. स्वामींनी असं म्हटलेलं आहे. अंतिकाचं दुःख असतं, अंतकाळामध्ये होणारं दुःख असतं. आपण म्हणतो की 3 तास त्या बॉडीला कोणी हात लावू नका, स्मरण करा.
त्या बॉडीला 3 तास कोणी हात लावू नका आणि स्मरण करा. का म्हटलं गेलं आपल्या याच्यामध्ये की कारण तो त्या ठिकाणी तो अंतिक भोगतो आहे तो जीव. आणि ते अंतिक म्हणजे इतकं थोर प्रकारचं जे दुःख आहे की कोटी रोमावळी कोटी रोमावळी आपल्या शरीरावर आहे आणि प्रत्येक रोमाच्या ठिकाणी 1 विंचू चावलं त्याचं दुःख आपल्याला सांगता येईल. पण 1000 विंचू जर आपल्याला एका छिद्राच्या ठिकाणी जर ते चावल्याचं जर दुःख जर आपल्याला होत असेल आणि प्रत्येक छिद्राच्या ठिकाणी 1000 विंचू चावल्याचं दुःख होत असेल तर ते यातना ज्या आहेत ह्या फार मोठ्या यातना असतात. तो ते दुःख अनुभवतो आहे आणि तो मेलेला आहे. आणि मग तसंच आपण प्रेतदेहाचं सुद्धा म्हणतो की त्याला सुईच्या त्याचा जो गळा असतो तो सुईच्या प्रमाणे असतो, त्याच्या छिद्राप्रमाणे असतो. समुद्राचं पाणी प्यावं असं त्याला भूक लागलेली असते. डोंगर खावा असं त्याला अन्न पाहिजे असते, इतकी भूक त्याला लागलेली आहे. हे सगळं काही तो आपण काय शब्दाने सांगू शकतो. पण त्याचं जे आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला जर समजून घ्या त्याचा जर अनुभव आहे तो अनुभव फक्त त्या मेलेल्या माणसालाच येतो. जसं पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तव काय. पाण्यातला जो मासा असतो तो आपल्याला त्याचे डोळे कायमस्वरूपी उघडेच दिसतात आणि उघडेच असतात त्याचे डोळे. आणि मग तो झोपतो कसा तर त्याच्या जन्मात जर ज्या वेळेला गेलं त्याच वेळेला ते समजेल की हा मासा झोपतो कसा काय. तर अशा पद्धतीनं प्रेतदेहसुद्धा त्याच्यामध्ये गेल्यानंतरच कळतं आपल्याला. म्हणजे परमेश्वराने जे ज्ञान दिलेलं आहे आपल्याला अन्यवृत्तीमध्ये समजून घ्या. देवता आपल्याला समजलेले आहेत, त्यांचे वर्ण आपल्याला समजलेले आहेत. मायेचा आपल्याला वर्ण आपल्याला हरित आहे वा विश्वदेवतेचा पिवळा आहे, भैरवाचा पांढरा आहे. चौपदार्थाचं ज्ञान जे आहे पदार्थाचं जे ज्ञान म्हणजे जीव कसा आहे, जीव देवता देवता पण आपल्याला दिसतात का नाही, जीव आपल्याला दिसतो का नाही. तर असं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला मिळालं पण ते यथार्थ त्याचं जे स्वरूप आहे ते कसे आहे हे आपल्याला दिसत नाही. स्वामी काय म्हणतात की त्याच्यासाठी ते जसं मरावं लागतं आणि मग त्याच्यातला तो अनुभव म्हणजे मृताचे धर्म हे जिवंताप्रती कैसे निरूपावे. आता तुम्हाला मी म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की मरावं लागेल. मग हे आपल्याला जे हे ज्ञान आहे हे जे ज्ञान आहे जीवात्म्याचं मग हे ज्ञान आपल्याला कधी मिळेल. काहीतरी त्याला काहीतरी समजून घ्या, काहीतरी उपाय असेल ना त्याला. या जीवाच्या म्हणजे जीव आपल्याला दिसायला पाहिजे, उपाय काही ना काहीतरी तर असेलच ना. काहीतरी समजून घ्या साधन. त्या साधनाद्वारे जसं गाडी आहे त्या गाडीच्याद्वारे आपल्याला कोणत्या तरी गावाला जाता येतं. दिव्यदृष्टी आपल्याला समजून घ्या जशी दिली होती व्यासांनी संजयाला दिली, त्यांनी कुरुक्षेत्रातलं पाहिलं. तसं मग आपल्याला काहीतरी साधन त्या साधनेकरून आपल्याला जीवात्म्याचं ज्ञान होऊ शकतं. म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पुढे या महादाईसाला एक दृष्टांताद्वारे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरी गोसावी डोळ्याचा दृष्टांतो निरूपिला सर्वज्ञ म्हणितले डोळा सकळा ते देखे परी आपणे ते कहीची न देखे. तर यावर गोसावी डोळ्याचा दृष्टांत निरूपिला. आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी डोळ्याच्या दृष्टांताच्या द्वारे सांगण्याचा तो प्रयत्न केलेला आहे महादाईसाला की डोळा जो आहे डोळा सकळा ते देखे. डोळा जो आहे सकळा ते देखे म्हणजे जे पृथ्वीवर जेवढ्या काही वस्तू आहेत, झाडं आहेत, जेवढं त्याची दृष्टी जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत त्या सगळ्या वस्तू तो पाहू शकतो. झाडं पाहू शकतो, पर्वत पाहू शकतो, पाणी पाहू शकतो, आहे का नाही. जे कुत्रे मांजरे जे काही
जीव आहेत ते सुद्धा तो डोळ्यानं पाहू शकतो. म्हणजे पृथ्वीवर जे आहे ते तो त्याच्या डोळ्यानं तिथपर्यंत गेल्यानंतर तो पाहू शकतो. जसे आपल्याला जर कुठे जर समजून घ्या अनुभवायचं असेल, कुठे जायचं असेल तर आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. महाबळेश्वरला गेल्यानंतर आपल्याला समजतं की थंडी किती आहे, काय आहे, कसं काय वातावरण आहे, वारं कसं सुटतं, काय काय प्रकार होतो. तिथं जावं लागतं आपल्याला. गेल्यानंतर कळतं. किंवा वाळवंट प्रदेशात जर गेले तुम्ही तर तिथं समजतं की कसं काय आहे, तो वाळवंट प्रदेश कसा असतो. बर्फाळ प्रदेशांमध्ये जायचं असलं तर तिथं आपल्याला जावं लागतंच. तिथं मग हिंडल्यावर समजतं की कसं फिरावं लागतं त्या बर्फामध्ये, किती थंडी असते, काय असते, आहे की नाही. तर तिथं आपल्याला गेल्यानंतर ते समजते. तर तसं या डोळ्याचा जो आहे, डोळा जो आहे तो सगळ्याला पाहतो. पर आपण आते कहीच न देखे. आता तो डोळा जो आहे तो स्वतःला काही पाहू शकत नाही. तो इतरांना पाहू शकतो, सगळ्याला पाहू शकतो तो, पण स्वतःला तो काही पाहू शकत नाही. म्हणजे तो बुबुळ जे आहे ते काही त्याला त्या म्हणजे त्याच डोळ्याद्वारे तो पाहू शकत नाही. सेल्फी तो घेऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, मोबाईल विदाऊट तो पाहू शकत नाही स्वतःला. म्हणजे त्याच डोळ्याने तो स्वतःचा डोळा तो पाहू शकत नाही. त्याला काय करावं लागतं मग पुढं? मग कहूने के साधने करुणे डोळेनीची डोळ्या ते देखता होय. मग कवने एके साधने करुणी डोळेनेची डोळ्या ते देखता होय. मग कवनी एके साधने करून. मग कौन एक साधन म्हणजे आरसा. त्या आरशाच्या द्वारे तो जो डोळा आहे तो डोळा पाहू शकतो. आरसा जर समोर ठेवला तर त्या आरशाच्या द्वारे तो डोळा त्याच्यात गेलेला कचरा तो पाहू शकतो किंवा काढण्याचा तो प्रयत्न करू शकतो. किंवा पाणी जे आहे, नितळ जे पाणी असतं त्याच्यात प्रतिबिंब त्या ठिकाणी पडत असते आणि त्या प्रतिबिंबाच्या द्वारे तो पाहू शकतो. म्हणजे तिथे काय आहे की त्याला एक तर पाण्याचा वापर करावा लागेल, एक तर नाही तर आरशाचा वापर करावा लागेल. म्हणजे साधने करून तो काय करतो, तो डोळा तो दिसतो. तैसा आत्मा सकळा ते देखे परी आपणे आते कहेची न देखे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हा दृष्टांत या ठिकाणी दिला समजण्यासाठी सांगितलेला आहे. याचा सिद्धांत स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की जो आत्मा आहे तैसा म्हणजे तसा त्या डोळ्याप्रमाणे काय आहे, आत्मा आहे. आणि हा आत्मा जो आहे तो सकळा ते देखे. हा आत्मा काय करतो, सकळा ते देखे. म्हणजे हा जो जीवात्मा आहे सगळ्याला पाहतो. थोडक्यात म्हणजे या जीवाला जीव हा काय करतो, दुसऱ्या जीवाला पाहतो की नाही. जीव हा जीव काय करतो, सगळ्याला पाहतो. आणि सकळा ते देखे म्हणजे आपल्याला जे दर्शन आहे, स्थूळ देह जे असते या स्थूळ देहाच्या द्वारे तो काय करतो, जीवाला पाहतो. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे कोणाचा देह पाहून तो काय म्हणतो की हा जीव आहे बघ, तर देहाला पाहून म्हणतो तो. तर तशा पद्धतीनं तो सकाळला पाहू शकतो. सकाळ ते देखी आत्मा काय करतो, हा सकाळ ते देखी. परी आपणे आते कहीच न देखे. पर आपण आते काहीच न देखे. पण तो जीव जो आहे, जो आत्मा जो आहे तो स्वतःला नाही पाहू शकत. तो जीवात्मा जो आहे तो स्वतःला काही पाहू शकत नाही. डोळ्यासारखा तो काही पाहू शकत नाही. मग आता डोळ्याने ठरवलं की मला म्हणजे डोळा पाहायचा आहे तर त्याने आरशाचा वापर केला. तसं मग हा जो काय आहे आत्मा, हा काही स्वतःला पाहू शकत नाही. सगळ्याला पाहू शकतो पण स्वतःला पाहू शकत नाही. मग काय होतं, मग कहूने के साधने करुणे आत्मेनीची आत्मे आते देखता होय. मग कौनी एके साधने करुणी. मग कौने एके साधने करू. कोणतं त्या ठिकाणी डोळा तो पाहण्यासाठी कशाचा वापर केला त्याने, कशाचा केला, आरशाचा वापर केला. तसं इथं एक कौनी एक साधने करून. मग आत्मा जो आहे तो पाहण्यासाठी कोणतं साधन वापर करतो, तो
अप्रोक्ष ज्ञान. तिथं आरशाचा वापर करतो, इथं कशाचा वापर करतो? अप्रोक्ष ज्ञानाचा वापर करतो. इथं अप्रोक्ष ज्ञाने करुणी आत्मेनेची आत्म्याते देखता होय. म्हणजे तो काय करतो? या परी योग्य होय तयाशी परमेश्वर सत्ता ज्ञानदान करीती. अप्रोक्ष ज्ञानाला काय? सत्ता ज्ञान त्याची अप्रोक्ष ज्ञान. म्हणजे अप्रोक्ष ज्ञानाला सत्ता ज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे कर्मक्षाळणी उपाओ जाणे. आपण असं त्या उदाहरणामध्ये त्या अप्रोक्ष ज्ञानी जो आहे तो अप्रोक्ष ज्ञानी काय करतो? स्वतःचा जे जीव स्वरूप आहे म्हणजे तो परमेश्वराला सुद्धा म्हणजे जे जीवाचं दर्शन जे आहे त्या अप्रोक्ष ज्ञानी याला आहे. अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर तो स्वतःला पाहतो. अप्रोक्ष ज्ञान झालं तो स्वतःला त्याला ते समजतं वास्तविक जीव स्वरूप कसं आहे. आपल्याला आता स्वतःचं आपल्याला वाटतं की मी इथलं भलताच चांगला आहे, दिसायला सुंदर आहे आणि त्याच्यावर अजून मेकअप आपण करतो म्हणजे आपण खूप चांगला आहोत असं आपण समजतो. पण वास्तविक अप्रोक्ष ज्ञानी जो आहे का नाही त्याला जीव समजतो की कसं आहे. अप्रोक्ष ज्ञानी जो आहे का नाही त्याला वास्तविकता म्हणजे त्याला वास्तविकता समजते की तो कसा आहे आणि तो कसा आहे त्यावेळेला त्याला समजतं. मग अशेष कर्म झाले. मग त्याच्यामध्ये तो जीव स्वरूपावर असलेली जी अविद्या आहे ती अविद्या सुद्धा पाहतो. त्या जीव स्वरूपावर चिकटलेली जी काळी अविद्या आहे ही सुद्धा तो पाहतो. आणि त्या अविद्येवर असलेले जेवढे काही अनंत सृष्टी जिचे जेवढे काही कर्म आहेत काय लक्षात घ्या की जीवावर असलेली जी अविद्या आहे काळी अविद्या आहे चिकटलेली आहे ती तो पाहतो दंडवत. आणि हे पाहिल्यानंतर म्हणजे ते जे जीव स्वरूप आहे कर्म तो पाहतो आणि ते गडळ पाहतो. म्हणजे त्याला काय वाटतं म्हणजे आता पाहतो अविद्या पाहतो ती काळी आहे ती चिकटलेली आहे त्याच्यावर अनंत सृष्टीतले असलेले जेवढे काही कर्म आहे ते कर्म सुद्धा तो पाहतो. कारण की काय आहे सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे. मग आता अशेष कर्म तो काय करतो? सत्ता ज्ञाने करून तो स्वतःला त्या ठिकाणी तो पाहतो. आता जीव स्वरूपावर जेवढे काही कर्म आहेत जीव स्वरूपावर काय आहे? मळ आहे आणि त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या आहे. आपण म्हणतो की बा अविद्या आहे. मग त्याच्या ठिकाणी देवतेचे जे मळ असतात ते सुद्धा तो पाहतो. मग आता हे सगळं तो एका सृष्टीचे नाही तर अनंत सृष्टीचे तो पाहतो. आता हे अनंत सृष्टीचे जे काही आहे हे तर तो कर्म पाहतोच. म्हणजे आणि त्या कर्म पाहत असताना काय होते की त्या कर्मफळामध्ये म्हणजे बा हे कर्मफळ म्हणजे मनुष्याचं जे कर्मफळ आहे की याच्यानंतर बा मला मनुष्य जन्मातच जावं लागेल. मनुष्य जन्मातून मला चांभाराच्या ह्याच्यात जावं लागेल, लोहाराच्या ह्याच्यात जावं लागेल हे सुद्धा तो जाणतो. नुसता अविद्यास पाहतो, मळकर्म पाहतो. मळकर्म पाहून तो पुढे आपल्याला कुठं कुठं काय काय भोगावं लागणार आहे हे सुद्धा तो पाहतो. भीतरभोगाचं ज्ञान त्याला होतं. म्हणजे त्या कर्मफळामध्ये गेल्यानंतर म्हणजे त्या मनुष्याच्या जन्मात गेल्यानंतर मला कोणता रोग होणार आहे, कुष्ठ होणार आहे का मला कॅन्सर होणार आहे, मला शुगर होणार आहे का काय होणार आहे हे सुद्धा तो जाणतो. नुसतं तो त्या जीव स्वरूपावर जे काही समजून घ्या अविद्या आहे त्याच्यावर असलेले कर्म आहे मळकर्म तर तो पाहतो. मळकर्म पाहिल्यानंतर त्याच्यावर अनंत सृष्टी जेवढे काही लेप त्याने भोगून ठेवलेले असतात मनुष्य जन्माचे जे आहेत ते तो काय करतो? पाहतो. त्याच्यातलं भीतर भोगाचं मनन पाहतो. तो म्हणतो बाबा हे अशा पद्धतीचं कुष्ठ भोगावं लागेल, मला असे जन्म भोगावे लागतील, मला चांभाराचा जन्म भोगावा लागेल आणि चांभाराच्या जन्मामध्ये अनेक लोकांच्या मला चपला शिवावं लागतील, याच्यात मला जन्म घालावा लागेल. लोहाराचा जन्म पाहतो. तो म्हणतो बाबा हे लोहाराचा जन्म मला भोगावा लागणार आहे आणि लोहाराच्या जन्म
म्हणजे अनेक प्रकाराचं मला वेल्डिंग करावी लागेल, अनेक प्रकारच्या लोखंडाच्या वस्तू मला तयार कराव्या लागतील, त्या लोकांना द्याव्या लागेल. दिवसभर मला ते अशा पद्धतीचे वाईट कर्म म्हणजे त्याच्यात मला जन्म घालावा लागेल. हे सगळं तो जन्म पाहतो, हे सगळं तो पाहतो, वाईट कर्म तो पाहतो. आणि पाहिल्यानंतर तो अंतःकरणामध्ये काय होतो, त्याला कसकस निर्माण होते. अंतःकरणामध्ये तो परमेश्वराजवळ आहे, तो परमेश्वराजवळ म्हणजे परमेश्वर स्वरूप पाहतो, परमेश्वरालाही पाहतो, स्वतःचं जीवस्वरूपही सुद्धा पाहतो, ते घडळलेलं पाहतो आणि त्याचे कर्म पाहतो आणि ते असे भोगायचे आहेत ते पाहतो. मग तो म्हणतो की बाबा हे कर्म जे आहे हे नासावे लागतील आपल्याला. मग बहुरूपता बहुकामता तो करतो, मग बहुरूप धारण करतो. मग त्याला सामर्थ्य तर मिळालेच असते. आपण पाहिलंच मागे की अष्टमहासिद्धीचं सामर्थ्य, मग अष्टमहासिद्धीचं सामर्थ्य त्याच्याकडे असते. मग त्याच्याने काय करतो, तो देह रचतो. मनुष्य जन्माचे जे देह आहेत ते रचतो तो. सोनाराचं सोनारापरी, सोनाराचं असलं की सोनाराचं देह रचतो, त्याच्यात जातो. त्याच्यात गेलं की काय 10 सेकंद त्या ठिकाणी थांबतो, ते कामना त्या ठिकाणी करतो, त्याचं जे ॲक्टिंग करतो, सोनं घडवण्याचं ॲक्टिंग करतो, ते कर्म त्या ठिकाणी म्हणजे सोनाराचं 1000 जन्माचं जे समजून घ्यायचं, 1000 जन्म लाखो जन्म जरी त्याने सोनाराचे जोडलेले असतील तर त्या ॲक्टिंगमध्ये त्याचे ते कर्म म्हणजे ते भोग नाचवून घेतात परमेश्वर. सोनाराचं सोनाराचं, लोहाराचं तसंच की लाखो जरी जन्म त्याने जोडलेले असतील तरी तिथे नाचल्या जातात. त्याने डॉक्टरचं जरी समजून घ्या भोग जोडलेला असेल मनुष्य जन्माचा, लगेच तो तिथं देह रचतो, लगेच स्टेटस्कोप घेतो, लगेच ॲक्शन करतो, लगेच त्याचे अनेक प्रकारचे डॉक्टरचे जे काही जन्म असतील ते सुद्धा नाचले जातात. शेतकरी आहे, तो शेतकऱ्याचं लगेच देह रचतो, लगेच तिथे शेतकऱ्याचं तो काय करतो, ॲक्टिंग करतो. शेतामध्ये जातो, बैल समजून घ्या हाकलून राहिलो बा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय करतो, तो ॲक्टिंग करतो. आणि मग लगेच तिथं ते शेतकऱ्याचे जेवढे काही जन्म त्याने जोडलेले असतील अनेक अनंत सृष्टीतले ते सगळे परमेश्वर त्या ठिकाणी नाचून टाकतात. म्हणजे तो काय करतो, अष्टमसिद्धी करून असे देहच रचून ठेवतो, सोनाराचा लोहाराचा देह, आणि फक्त त्या देहात जातो, ॲक्टिंग करतो, देहात जातो, ॲक्टिंग करतो, देहात जातो, ॲक्टिंग करतो. स्वामी श्री चक्रधर महाराज इकडे पोहोडलेले आहेत, झोपलेले आहेत. मग तो त्यावेळेला काय करतो, कसकस भावतो. हे सगळं आपल्याला हे काम करून घ्यावं लागते पहिले, हे सगळे जे जन्म आहेत हे नासून टाकावं लागतात. मग तो लगेच देह रचतो आणि देह रचून लगेच ते नासून टाकतो. मग काय राहिलेले बाकीचे जे राहिले ते बहुकामना करतो. मग बाकीचे जे असतात कुत्रा मांजरं हे जे असतात हे बहुकामना करतो, फक्त कामना करतो. मी सर्प झालो, मी वाघ झालो, मी बेंडूक झालो, आहे का नाही. म्हणजे त्याला तिथं ते जोडलेले जे काही योने आहेत, मग ते वनस्पतीचे असू द्या, सगळ्या कोणत्याच्या मनुष्य देहा खालू द्या, तो नुसता काय करतो त्या ठिकाणी, तो फक्त विचार करतो, मी हे झालो, मी ते झालो, मी ते झालो, असे बहुरूपता बहुकामता त्या ठिकाणी त्याला करावी लागते आणि तो करतो. आणि करून असे हे कर्म तो म्हणजे पाहिल्यानंतर त्याला तो काही तिथे देवाला काही वेळे काही वाटत नाही. तो काय करतो, तर अशा पद्धतीनं घाबरतो आणि घाबरून हे सगळं त्या ठिकाणी कर्म करतो आणि अशा पद्धतीनं तो नाचतो. म्हणजे साधन कोणतं आहे, जीवाला पाहण्याचं जे साधन आहे ते साधन कोणतं आहे. डोळ्याला पाहण्याचं साधन आरसा आहे, तसं जीवाला पाहण्याचं जे साधन आहे तर ते आहे अप्रोक्ष ज्ञान आहे. तर मग अशा पद्धतीनं तर मनुष्याचा जो जन्म आहे ते अशा पद्धतीने तो काय करतो की 10 सेकंदमध्ये तो ते सत्ताज्ञान झाल्यामुळं अनंत सृष्टीचा जे काय आहे तो पाहतो. जसं आपण कपडा जो असतो तो कपडा मळाल्यानंतर आपण काय करतो, कपडा जो असतो तो मळाल्यानंतर आपण काय करतो, तसंच कपाटात ठेवून देत नाही, घडी करून ठेवून देतो का. कधी याने बाथरूममध्ये नेतो, साबण लावतो, कधी धुवून टाकतो, असं होते की नाही. मग सगळं वेळ आपल्याला मिळाला आहे का नाही. आता आपण रिकामे आहेत,
मग आपण पहिले कपडे काढतो तिकडे जाऊन धुवून टाकतो. तसं देव इकडे झोपले की अपरोक्ष ज्ञानी काय करतो, की पहिले तिकडे जातो कपडे धुवायला आणि देह रचतो लगे अष्टमाशील देह रचून लगे पटपट 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 ते नासून टाकतो. असं बहुरूपता बहुकामता असं ती कसकस भावतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे परमेश्वराचं स्वरूप तो पाहतो. देवतेचं सुद्धा तो काय करतो, देवतेचं पण पाहतो त्या ठिकाणी. 81 म्हणजे जेवढ्या कर्मभूमीपासून तर मायेपर्यंत, कर्मभूमीपासून तर मायेपर्यंत जेवढ्या ज्या देवता आहेत तेवढ्या देवतेचं तो काय करतो, सगळं पाहतो. तो स्वरूप पाहतो, सगळंच पाहतो. आणि कारण की तो त्याला जे सामर्थ्य आहे ते मायेच्या एवढं, म्हणजे काय चिचळ माये एवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आलेलं असते. माया जे सृष्टीची रचना करते हे सगळं काही करते ना, तेवढं सामर्थ्यच त्याच्या ठिकाणी असते. आणि त्याच्यामध्ये काय करतो तो सगळंच पाहतो ते देवतेचं, नाही का नाही. तर फक्त त्याच्यामध्ये काय आहे, आम्हा समुद्राची सत्ता झाली पर शेवट अनुमानिना. परमेश्वराचा आदान ते कळत नाही, पण हे जे आहे बाकीचं परमेश्वर स्वरूपाचं दर्शन त्याला होतं आणि इतरही त्याला स्वतःचं आणि जे देवता आहे हे सुद्धा त्याला दिसतात. तर मग अशा पद्धतीनं काय आहे की जो आरसा आहे तो आरसा म्हणजे या चरित्रामध्ये महादाईसाला सांगितलं की बाबा हे जो आत्मा आहे हा आत्मा अप्रोक्ष ज्ञान जे आहे हे अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला तो दिसतो. महादायसी पुसले जिजी आत्मा कैसा असे, सर्वज्ञ म्हणितले आत्मा परमात्मा ऐसा असे. तर काय आहे पुढं की सर्वज्ञ म्हणितले बाई, कसं आहे, जिजी आत्मा कैसा असे. महादाईसी पुसले जिजी आत्मा कैसा असे. बाईसाने विचारलं होतं ना, पुन्हा पुन्हा विचारायची. जिजी अविद्या म्हणजे काही आहे का नाही, मूळ अविद्या म्हणजे काही आहे का नाही. स्वामी म्हणायचे अनाद अविद्या म्हणजे काही आहे का नाही. म्हणजे स्वामींनी पुन्हा पुन्हा अविद्या सांगण्याचा प्रयत्न केला आणि तरी बाईसा पुन्हा विचारतेच. तर त्यावेळेला स्वामी म्हणतात आता सांगितलं तर मालूबाईच्या. इथं सुद्धा काय आहे की महादाईसा जे आहे स्वामींना पुन्हा आत्मा विचारते, जे जी आत्मा कैसा असे. पुन्हा स्वामी त्या ठिकाणी तिला सांगण्याचा प्रयत्न करतायत. सर्वज्ञ म्हणितले आत्मा परमात्मा ऐसा असे. तर आत्मा परमात्मा ऐसा असे म्हणजे आत्मा जो आहे परमात्मा ऐसा असे म्हणजे तो परमात्म्यासारखा आहे. परमात्म्यासारखा म्हणजे परमेश्वरासारखा. कारण जीवाचं जे म्हणजे वर्ण आहे, जीवाचा जो वर्ण आहे तो काय आहे, स्फटिकाकार. आणि परमेश्वराचा वर्ण कसा आहे, परमेश्वराचा कलर कसा आहे का नाही. म्हणजे सपूर तर आहे पण स्फटिकाकार वर्ण जो आहे तो स्फटिकाकार आहे. परमेश्वराचा जो वर्ण आहे तो पण स्फटिकाकार आणि जीवाचा जो वर्ण असतो तो सुद्धा स्फटिकाकारच आहे. तर असा जो आहे ना आत्मा हा परमात्म्यासारखा आहे. कसा आहे तर परमात्म्यासारखा. म्हणजे आत्मा परमात्मा ऐसा असे म्हणजे वर्णार्थी जो आहे तो आहे. कारण तो मिसळतो ना, पाण्यामध्येच पाणी मिसळतं. पाण्यामध्ये जर समजा तेल टाकलं तर ते मिसळलं जात नाही. म्हणजे या जीवाला ज्या वेळेला प्राप्ती होते त्यावेळेला 100 ब्रह्मांडाच्या विकासाने तो परमेश्वर स्वरूपी मिसळतो. मग परमेश्वर स्वरूपी तो मिसळतोय ना, तर मग तो काय आहे, ती काय आहे की तो स्फटिकाकार असल्यामुळे तो मिसळतोय. परमेश्वर स्फटिकाकार आणि जीव स्वरूप सुद्धा स्फटिकाकार आहे. म्हणून आत्मा हा परमात्मा म्हणजे तो परमात्म्यासारखा आहे.
परमात्मा काळजी सर्वज्ञ म्हणितले एक जीवात्मा एक परमेश्वर परमात्मा. परमात्मा काळजी. मग महादाईसा विचारते, परमात्मा काळजी, पर असलेला जो परमेश्वर आहे त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे. तर असा हा परमात्मा आहे. सर्वज्ञ म्हणितले एक जीव आत्मा एक परमेश्वर परमात्मा. जीव जो आहे, जीव कसा आहे तर आत्मा आहे. जीव कसा आहे तर त्याला आत्म्यालाच आपण काय म्हणतो, जीवात्मा. जीवात्मा म्हटले गेले नाही, तर जीवात्मा. आणि परमेश्वर परमात्मा, परमेश्वराला काय म्हटलेलं आहे, परमात्मा असं म्हटलेलं आहे. पर जो परमेश्वर आहे तो आत्मा, म्हणजे परमेश्वर हा परमात्मा आहे. जीव परमात्मा ऐसा असे. जीव परमात्मा ऐसा असे. जीव हा परमात्मा सारखा आहे. ऐसा असे म्हणजे तो परमात्मा सारखा आहे. ऐसे कायसे आतव जाणीजे. तर मग तुम्ही म्हणता किंवा स्वामी म्हणतात की जीव हा परमात्म्यासारखा आहे. तर मग महादाईसा म्हणते ऐसे कायस्या तव जाणीजे. असं कशावरून जाणायचं की बाबा परमात्मा जो आहे तो जीवासारखा आहे, हे कशावरून जाणायचं. सर्वज्ञ म्हणितले समग्र स्वरूपी मिसळत असे आतव जाणीजे. समग्र स्वरूपी मिसळत असे. समग्र स्वरूपी मिसळत असे म्हणजे परमेश्वराचा स्वरूपामध्ये हा जीव काय आहे त्या स्वरूपी पूर्णपणे तो मिसळतो. 100 ब्रह्मांडाच्या विकासाने परमेश्वर स्वरूपी तो काय करतो, मिसळत असतो. म्हणून तो परमात्मा जो आहे हा जीवासारखा आहे, किंवा जीव जो आहे तो परमात्म्यासारखा आहे. जी जी मिसळे हे कायसे न जाणीजे. मिसळे हे काहीसे न जाणीजे. पुन्हा आपण एखादी गोष्ट कशी असते, एखाद्या माणसाला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असतो, तसं आता इथे पूर्णपणे महादाईसाला ते जाणूनच घ्यायचं आहे की बाबा हा परमात्म्याच्या ठिकाणी हा जीव मिसळतो कसा काय. मग ते कसं काय आम्हाला तुम्ही सांगा, कसा काय मिसळतो तो. सर्वज्ञ म्हणितले आताचे तव ऐसे घेपे पाठी अनुभवे जाणार हो काजी. तर या ठिकाणी स्वामी म्हणतात आत्ताचे तव ऐसे घेपे. आता तुम्ही काय करा म्हणे, फक्त शब्दाने काय करा हे जाणून घ्या. शब्दाने तुम्ही काय करा तर तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पाठी म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला काय आहे, वास्तविक त्या सर्व गोष्टीचं ज्ञान तुम्हाला होईल. वास्तविक जे आहे तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. मागे आता पण मी सांगितलं होतं की जी परमेश्वराची जी ब्रह्मविद्या आहे, आत्ताचे तव ऐसे घेपे पाठी अनुभवे जाणार. एखादं आपल्याला वचन आहे, त्या वचनाचा अर्थ आपल्याला कळत नाही. एखाद्या शब्दाचा जो अर्थ आहे तो सुद्धा आपल्याला कळत नाही. मग आपल्याला पाठी अनुभवे जाणार. काही दिवस पुन्हा पुन्हा मनन केलं, पुन्हा पुन्हा त्या अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या अर्थाचा आपल्याला काय होत असतो, उमट होत असतो. तर आता स्वामी म्हणतात की तुम्ही शब्दाने हे जाणून घ्या की हा परमेश्वर स्वरूपी हा जीव काय आहे, हा मिसळतो. हे तुम्ही शब्दाने फक्त जाणून घ्या. पाठी अनुभवे जाणार म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला परमेश्वर प्राप्ती होईल त्यावेळेला तुम्ही ते अनुभवानेच तुम्हाला जाणीव त्याची होणार आहे. असं हो 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 पाठी अनुभवी जाणार. बरोबर. आत्ताचे तर वयसे हो बा. हो 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 लागेल.
हो हो सत्ता म्हणजे हा अपरोक्ष ते हा तेने लाविले तो ते पिढी तेने नाही लाविले हा हो हो हा मग परमेश्वर काय करतात त्याला असन्नजना देतात आवेराचं दुःख देतात है की नाही तेने करून त्या कर्माचा नाश करतात तेने करून त्या कर्माचा नाश होतो तेने लाविले तो ते फेडी तेने नाही लाविले ते त्याचे न पिटे हां हां हं, हं, हां हा हो हो त्याचा तो उपाय पण जाणतो बरं का त्याचा तो कशा पद्धतीनं ते नासायचं त्याचा उपाय सुद्धा तो जाणतो कारण त्याने त्याने ते लावलेले असतात है का नाही त्याने लावले तो ते फेडी आणि त्याने नाही लावले मग कसं कसं त्याने त्याने जे समजू की अनंत सृष्टीमध्ये जे काही आहे तो कर्म तो पाहतो तो पळतो हा ते सगळं तो अप्रोक्ष ज्ञानी तो जाणतो मग तो जाणल्यानंतर त्याचा उपाय सुद्धा तो जाणतो हं? मग हं? तर त्याने नाही हं? हं? मग तो काय करतो की बाबा त्याच्याविषयी तो भविष्य जाणतो आहे की नाही मग तो सन्निधानी त्या काय करतो ज्या प्रकाराने तो उपाय समजून घ्या ते कर्म क्षमल्या जातात तो करतो तो कारण की तो मग सन्निधानामध्ये जातो मग त्या परमेश्वराच्या मूर्तीजवळ जातो आहे का नाही मग हां सन्निधानामध्ये जातो परमेश्वराजवळ जातो सेवादास्य करतो आणि त्याने करून त्या कर्माचा नाश करतो हां हो 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 हां नाही नाही बरोबर आहे तुमचं की बाबा परमेश्वर काय करतात की अशा पद्धतीनं त्याचं नासून घेतात तो कामना करतो आहे की नाही आणि मग तो त्याची अशा पद्धतीनं त्याची काय असते की त्याला ब्रह्मप्राप्ती ही केल्या जाते पुढं कारण की पुढं त्याला तो सतज्ञानाचा एक तो सरळाच आहे आहे का नाही पुढं विशेष ज्ञानामध्ये असतं त्याला आवेराचं जे नाही लावले म्हणजे अविद्या लावली हा ना त्याने कसं असते त्याने नाही लाविले म्हणजे त्याने त्या अविद्या ही त्याच्यासोबतच आलेली आहे त्याने काही ती लावलेली नाही असं त्यांनी ते अर्थ केलेला आहे का नाही मग ती अविद्या जर त्याला नासायची असेल तर आवेराचंच दुःख दिल्या जाते आहे का नाही त्याने नाही लावले म्हणजे अविद्या आहे का नाही अविद्या ही त्याने लावलेलीच नाही आहे मग ते हां तर ते त्याचे न पिटे त्याच्याकडून काही ते फिटल्या जात नाही पण मग परमेश्वर तरी पण काय करतात की त्याला मग कृपेच्या हां कृपेच्या आणि या भीती म्हटली कृपारूप शस्त्राच्या आणीनं भेदून टाकतात आहे का नाही एक प्रकारचं काय ते जीव स्वरूपावर असलेलं ते कवच असल्यासारखं हां ते कृपारूप शस्त्रानं ते हे करून टाकतात काढून टाकतात
आहे का नाही. त्याने नाही लावले ते अचिन्ह पिटे. अविद्या ही त्याने म्हणजे त्याने लावलेली नाही ते त्याच्यामुळे ते पिटत नाही. हां. पण हे अशा पद्धतीनं तो काय करतो की आत्मा जो आहे, महादायसाला स्वामींना हे सांगायचं आहे चरित्राच्या माध्यमातून की बाई, जसं डोळा आहे त्याला आरशाने पाहावं लागतं, तसं या जीवाला ज्यावेळेला अप्रोक्ष ज्ञान होईल त्यावेळेला आपल्याला तो दिसेल. आता जर आपण काही प्रयत्न आता महादायसा आत्मा आत्मा पुन्हा पुन्हा या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करते आहे, तर मग असं आहे ते की हे अप्रोक्ष ज्ञान जे आहे हे ते साधन आहे. मग त्याला सामान्य ज्ञानामध्ये तो मळ नसतो, आहे का नाही. आणि मग पुढे अविद्या त्याची छेद होते आणि पुढे त्याला प्राप्ती केल्या जाते. तर असं आहे की त्या जीवाला मग समग्र स्वरूपी मिसळवतात. तर महादायसा म्हणते की बाबा हे मिसळतात हे सगळं खरं आहे, पण ते कसं काय जाणावं. तर स्वामी म्हणतात की आत्ताचे तवैसे घेते. आता जर तुम्ही शब्दाने फक्त तुम्ही जाणून घ्या, पण ज्या वेळेला तुम्हाला ती प्राप्ती करतील त्यावेळेला तुम्हाला, कारण की मृताचे धर्मजीवंताप्रती कैसे निर्पण, अंतिकाचं दुःख आहे, प्रेतदेह आहे, हे सगळे जे दुःख आहे हे दुःख तिथे मरावं लागेल त्यावेळेला कळेल, आणि मेल्यानंतर तो जिवंत कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून आता फक्त घ्या. आणि शब्दज्ञान कशाला म्हटलेलं आहे थोडक्यात? हे काय अनुभव ज्ञान आहे का आपल्याला जे होऊन राहिलं ते? हे शब्दज्ञानच आहे. परमेश्वराचे वचनं आहेत, परमेश्वराचं ज्ञान आहे. हे शब्दाने आपल्याला काय करायचं आहे त्याची जाणीव आपल्याला होते आहे. अधिकारानुसार होते आहे फक्त कोणाला ती कार्यकारण स्वरूप लक्षण व्यवस्थित लक्षात येतं किंवा लवकर त्याचा उमट होतो, कोणाला हळूहळू त्याचा उमट होतो. पण मग तो त्या दिशेने त्या ठिकाणी चालतो आहे. म्हणून स्वामी म्हणतात की बाबा आत्ताचे तवैसे घेते, पाठी अनुभवी जाणार. सर्वज्ञे म्हणितले बाई आत्मज्ञाने मोक्ष, महादायसी पुसिले जिजी पुराणी सर्व जीवा एक वेळ मोक्ष बोलिला ते साचजी. सर्वज्ञे म्हणितले बाई लिंग पाते मोक्ष. सर्वज्ञ म्हणितले बाई आत्मज्ञाने मोक्ष, आणि महादायीसी पुसली जिजी. स्वामींनी पुढे सांगताना समजून सांगताना म्हटलं बाई आत्मज्ञाने मोक्ष आणि महादायीसी पुसिले, म्हणजे पुन्हा परमेश्वर काय म्हणतात त्या ठिकाणी, आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला मोक्ष होतो. आणि महादायीसी पुसले जिजी पुराणे सर्व जीवा एक वेळ मोक्ष बोलिला. सर्व जीवांना एकदाच मोक्ष होतो असं म्हणतात पुराणामध्ये. हे साचजी हे खरं आहे का? तर स्वामी म्हणतात बाई लिंग पाते मोक्ष. लिंग पाते मोक्ष म्हणजे ज्या वेळेला लिंगपात होतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मोक्ष होतो. संक्षिप्त रूपामध्ये वेळ तर आपला झाला आहे का नाही. संक्षिप्त रूपामध्ये थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आत्मज्ञान हे मोक्ष म्हणजे सिद्धांताच्या अर्थाने जर आपण घेतलं तर आत्मा म्हणजे काय आहे? जीवात्मा. आणि जीवात्म्याचं काय ज्ञान झालं तर ते ज्ञान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्ञान, बरं जीवात्म्याचं जे काय आहे खऱ्या अर्थाने त्या जीवाला ज्ञान झालं की मोक्ष होतो. म्हणजे काय करतो तो जीव? अनुसरतो. अनुसरल्यानंतर मग तो काय करतो की परमेश्वर त्याला होतो. संस्कृती भ्रमणापासून तो मोकळा होतो ना. संस्कृती भ्रमणापासून काय होते? त्याची सुटका होते. बरोबर सांगतोय का चुकीचं सांगतोय? की बाई आत्मज्ञाने मोक्ष, की बाबा हा जो जीव आहे परमेश्वराचं ज्ञान झाल्यावर त्याला काय होते की परमेश्वराचं त्या जीवात्म त्याचं स्वतःचं सुद्धा त्याला ज्ञान होते ना. आपलंच आपल्याला आपण तमात होतो, आपल्याला माहीत होतं का आपल्याला ज्ञान झालं. मग तमातून आपल्याला इकडं हरितात आलो, इकडं आलो.
हे आपल्याला आपलं स्वतःचं ज्ञान झालं ना, हे सगळं ज्ञान झालं या जीवाला. आत्म्याचं काय झालं, ज्ञान झालं. मग ज्ञान झाल्यानंतर मग काय होतं की की हा जीव जो आहे त्याला आत्मा असं म्हटलं घेतला. कारण कसं असते की जीव हा संतासंत कर्म याची भूमी आहे. हा जो आत्मा आहे हा संतासंत अर्जकत्वाची एक प्रकारची ती भूमी आहे. मग या भूमीमध्ये जे पेरलं ते उगवणार आहे. मग काय पेरणार तुम्ही? दोनच गोष्टी पेरणार आहेत, एक तर पाप पेरणार, एक तर पुण्य पेरणार. मग आपल्याला त्याला ज्ञान कोणतं होतं त्याला, की बाबा हे पाप पुण्याची ही भूमी आहे. त्या जीवाला ज्ञान होतं की या जीव जो आहे हा या अर्जकत्वाची एक प्रकारची भूमी आहे. आणि याला ते ज्ञान होतं की बाबा ही पाप पुण्याची भूमी आहे. मग मला पुण्य पण नको आणि पाप पण नको. त्याला म्हणतात मोक्ष. त्याला म्हणायचं मोक्ष, की बाबा पाप पुण्याचं जे काही आहे हे पापही नको पुण्यही नको. मला पाप करून नरकही नको आणि पुण्य करून देवतेचं फळही नको. निष्काम कर्म. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात का नाही, निष्काम कर्मयोग तो आचरतो आणि त्यावेळेला त्याला मोक्ष. म्हणजे त्याला एक प्रकारचा काय आहे, परमेश्वराचा मोक्ष मिळतो. त्यावेळेला तो अनुसरतो, त्यावेळेला तो परमेश्वर त्याला काय करतात, प्राप्ती करतात. म्हणजे तो मोक्ष, तो खरा मोक्ष आहे त्याचा. म्हणून आत्मज्ञानी मोक्ष. म्हणजे आपण म्हणतो ना, काही लोक म्हणतात पहा त्याला आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झालं म्हणजे काय, जीवात्म्याचं त्याला पूर्णपणे त्यांना फक्त काय आहे, देवतेचं काहीतरी सुख मिळेल. पण इथं आत्मज्ञान म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, म्हणजे परमेश्वर कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून त्याला ज्ञान होऊन त्याला मोक्ष होतो. पुढे महादाईसा म्हणते की बाबा की हे सगळं काही जीवात्म्याला काय होते की मोक्ष होतो, एकच वेळेला होतो. तर तसं ते साच आहे का, खरं आहे का? स्वामी म्हणतात बाई लिंगपात आहे मोक्ष. लिंगपात ज्या वेळेला होईल त्याच वेळेला त्याचा मोक्ष होतो, त्याला मोक्ष होतो. आता लिंगपाते मोक्ष, की आता लिंग असं चिन्हाला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की जे चिन्ह असतं त्या चिन्हाला लिंग असं म्हटलेलं आहे. मग आता चिन्ह कसं आपण म्हणतो की बाबा पोलीस आहे, त्याने जर ड्रेस पोलिसाचं जर नाही घातलं तर चिन्ह नाही घातलं त्याला पोलीस कोण म्हणणार आहे? वकील आहे, त्याने वकिलाचा ड्रेस नाही घातला त्याला वकील कोण म्हणे? संन्यास आहे, त्याने संन्यासाचा ड्रेसच नाही घेतला त्याला संन्यासी कोण म्हणणार आहे? ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाने टिळा जानवे वगैरे त्याने जर ते वेश परिधान केलाच नाही तर त्याला ब्राह्मण कोण म्हणेल? कोणीच म्हणणार नाही. म्हणजे काय आहे की त्याला काय करावं लागते, चिन्ह परिधान करावं लागतं. तरच त्याला त्यावेळेला काय होते की त्याला त्याचा एक आपल्याला म्हणजे माहिती पडते की हा त्या जातीचा आहे. तसं लिंग एक प्रकारची काय आहे, ही जात आहे. मग आता लिंग असं जे चिन्ह आहे ते लिंग म्हणजे चिन्ह म्हणजे एक प्रकारची अविद्या. आणि या अविद्येचं पाते म्हणजे ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज कृपेच्या आणि या भीती तिचं पतन करतील. कारण की ती जीवस्वरूपाच्या म्हणजे परमेश्वराच्या आनंदाला ती आड आहे. ती जे चिन्ह आहे जी ती अविद्या जी आहे, ही अविद्या परमेश्वराच्या आनंदाला काय आहे, ती एक प्रकारची आड आहे. आणि जोपर्यंत तिचं परमेश्वर काय करतात ती भेटत नाही तोपर्यंत मोक्ष होत नाही. म्हणजे परमेश्वर प्राप्ती त्या जीवाला होत नाही. अनेक अर्थाने आपण जर या ठिकाणी विचार केला, वेळ आपला संपलेला आहे, आपण या ठिकाणी थांबून घेऊ. आणि आत्मज्ञाने जो मोक्ष आहे आणि याच्यावर अजून जी चर्चा आहे ते आपण उद्या 10 ते 15 मिनटं उद्या आपल्याला ते अजून घ्यायची आहे. अजून या ठिकाणी आपण आता थांबून घेऊ, अजून त्याच्यावर विचार करू काही काय. आणि या ठिकाणी आपण थांबून घेऊ. दंडवत हो. दंड हो का, बरोबर. दंड.